मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये कार्यकारी आणि उपकार्यकारी अधिकाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचा आरोप झाला। मंदिर विश्वस्तांनी हा भ्रष्टाचाराचा आरोप केलाय। निविदा, संबंधित कागदपत्र, ट्रस्ट बोर्डाचे निर्णय, जारी केलेले आदेश, भोजन, महाप्रसाद कंत्राट इत्यादी या गोष्टींचा तपशील विधी आणि न्याय विभागाने मागितला। भोंदू खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। भोंदू खरातवरच्या सुनावणी आज पूर्ण झाली, तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातला उद्या पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला रात्री चौकशी करून सोडून देण्यात आलाय। एसआयटीनं रात्री उशिरापर्यंत हर्षवर्धनची चौकशी केली। अशोक खरात आणि हर्षवर्धन खरातची एकत्रित चौकशी करण्यात आली आहे। विदर्भातल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवरती 15 जूनपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा शासनाचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। शाळांबाबतचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याकरता धोकादायक ठरू शकतो, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होती आहे। राज्यातल्या फडणवीस सरकारनं बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा दिलाय। बांधकाम क्षेत्रातली मंदी लक्षात घेता सरकारनं नवीन आर्थिक वर्षामध्ये रेडी रेकनरच्या दरामध्ये कोणतीच वाढ केली नाहीये। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली आहे। नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा येत्या शनिवारी आणि रविवारी बंद राहणार आहे। स्मार्ट सिटीकडून जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे, त्यामुळे हा पाणी पुरवठा बंद असणार आहे। संभाजीनगरमधल्या अजिंठा लेणी या ठिकाणी पुन्हा एकदा मधमाशांच्या हल्ल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये 11 पर्यटक जखमी झाले। गेल्या 2 महिन्यातली ही 5वी घटना आहे। आता पर्यटकांच्या सुरक्षतेकरता तातडीनं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी जोर धरते। नागपुरातल्या पंचशील चौक परिसरामध्ये भीषण आग लागली। रामदास पेठ इथल्या फिरदौस इमारतीमध्ये ही घटना घडली। फर्निचर कारखान्यामध्ये अचानक लागलेल्या आगीचा भडका उडाला। महानगरपालिका शाळांमधल्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यावर भर देण्यात येतोय। 2026-27 सत्रामध्ये इंग्रजी शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती होणार आहे। जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे। प्रभादेवी उड्डाणपुलाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या नवीन दुमजली उड्डाणपुलाच्या कामानिमित्तानं मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। भायखळा दादर स्थानकांदरम्यान बुधवारी आणि गुरुवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। विदर्भामध्ये पुढचे 4 ते 5 दिवसांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे। काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे।